थेट जनतेमध्ये जाऊन मी आज बोलायला आलेलो आहे. विषय बरेच आहेत, नवीन काहीच नाही, फक्त मागील पानावर पुढे चालू. मध्यंतरी लोकसभा होऊन गेली. संभाजीनगरमध्ये काय होणार, शिवसेनेचा हिंदुत्वाचा बालेकिल्ला शिवसेना राखणार का जाणार, अशी परिस्थिती किंबहुना असे प्रश्न काही जणांना पडले होते. पण त्या सगळ्या प्रश्नकर्त्यांना आडवं करून त्यांच्या छातीवरती तुम्ही शिवरायाचा पवित्र भगवा रोवला. जे संकट चौबाजूने येते फार धोक्याचं आहे. शेतकऱ्यांचा विषय घेऊन मी बाहेर पडलेलो आहे. शेतकऱ्यांना सुद्धा मी इकडे बोलवणार आहे, त्यांना पण बोलायला लावणार आहे. पण आज आपल्या देशामध्ये हिंदुत्वाला वाली कोणी राहिलेलं नाहीये. एक तर पुन्हा हिरवा आतंकवादाचा राक्षस आपल्या घरात घुसलेला आहे. मुंबईमध्ये जे घडलं 26 नोव्हेंबरला, रोखणार कोण आहे? कोणीच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एवढे निर्लज्ज आहेत की मतांच्या लाचारासाठी वाटेल ते करतील. आणि त्याच्यानंतर जो राम प्रधान समितीचा अहवाल आहे, हे मी मुद्दामून बोलतोय. कदाचित तुम्हाला वाटेल की आम्ही शेतकरी सगळे जमलो आणि हे काय नवीन सांगताय तुम्ही. हे हिंदुत्वाचा विषय, हा विषय तुम्हाला कळलाच पाहिजे. हा राम प्रधान समितीचा अहवाल या सरकारने कोंबड्या झाकावर असं झाकून ठेवलंय. खरा हल्ला झाला जनतेवरती झाला, आपल्या स्वातंत्र्यावरती झाला. आणि त्याच्यामध्ये सरकारकडनं काय काय चुका झाल्या, काय काय करायला पाहिजे होतं आणि सरकारने काय केलं नाही, हे त्या प्रधान अहवालामध्ये आहे असं म्हणतात. मग सरकारला भीती कोणाची वाटते? जर का सरकारची काही चूक नसेल तर खरं म्हणजे सरकारने अगदी बिनधास्तपणे तो अहवाल घेऊन आला पाहिजे. बघा हे ह्या चुका घडल्यात, आमची काही चूक नाही. पण पोलीस सुद्धा मरतायत. बुलेट प्रूफ जॅकेट त्यांना दिली जात नाही. जी जॅकेट दिली त्यातनं गोळ्या आरपार जातात, त्याला म्हणतात बुलेट प्रूफ. समोरच्यांकडे शस्त्र कोणती आहे? AK-47 हात बॉम्ब आहेत. आणि आपल्या पोलिसांकडे जणू काय त्या रंगपंचमीतल्या पिचकऱ्या असतात तशा पिचकऱ्यांसारख्या बंदुका. एक पोलीस तर आपला असा मेला, त्याची तो ड्युटी संपून घरी चालला होता. तेवढ्यात अतिरेक्यांचा हल्ला झाला म्हणून तो परत फिरला. त्याने बघितलं की एक जण आहे, हवालदार आहे ड्युटीवर आहे, त्याची बंदूक लॉक झाली, गोळी उडे ना म्हणून त्यांनी सोडून तो फायर करायला गेल्या. तेवढ्यात दुसऱ्या अतिरेक्याने त्याला जवळच गोळी घालून त्याला ठार मारला. कोण आहे वाली? कोण आहे? आणि आपलं हे सरकार यांच्या मागे नाही लागत. कसाबला पोचतायत, अफजल गुरुला पोचतायत. अफजल गुरुला फाशीची शिक्षा झाली, सुप्रीम कोर्टाने दिली, फासाचा दोर लटकतोय. अफजल कधी लटकणार माहिती नाही. पण ही जी ताकद इकडे जमलेली आहे, याच्यात जर काय एक वाक्यात आणि एकजूट नसेल तर तुमचा वाली कोणी नाहीये, अजिबात कोणी नाहीये. आणि आज सुद्धा मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बाहेर पडलोय. का पडलो? काय घरी वेळ जात नाही म्हणून बाहेर पडलो? अरे ज्या शिवरायाला, छत्रपती शिवरायाला आपण आपलं दैवत मानतो, या दैवताने त्यावेळेला सांगितलं होतं सरदारांना आणि सगळ्यांना की खबरदार, गरीबाच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तरी तुमचा मुलाईचा ठेवला जाणार नाही, असं ते दैवत होतं आपलं. आणि आजची ही परिस्थिती मी बघतोय. गरीबाच्या भाजीचा देठ सोडावं, गरीब मुळापासून उखडला जातोय, तरी सुद्धा तुमची अश्रू पुसायला कोणी येत नाही. आता वेळ आहे, आता मला तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते मला जाणून घ्यायचंय. विषय खूप आहेत. मी येता जाताना मध्ये उतरून शेतकऱ्याशी पण बोलतोय. आज सुद्धा मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे. शेतकरी आता हे मला खात्री आहे, नागनाथ बाबांना मी साखर घातले आणि ते हे संकट हे दूर झाल्याशिवाय राहणार नाही, मला माहिती आहे. पण जो शेतकरी काम करतोय, जर तुम्हाला खाली मान घालून काम करतोय, आकाशाकडे बघण्याची हिंमत नाहीये. आणि म्हणून पुन्हा मी बोलतोच आहे, पण तुमच्यापैकी कोणतरी मला शेतकरी दादा इकडे येऊन बोलणारा पाहिजे. बरं, तुम्ही या सगळ्यांच्या देखत तुमच्या मनात सरकारबद्दल जर चांगलं असेल तर चांगलं बोलायचं. जर तुम्ही त्रासलेला असाल, नडलेला असाल तर कशामुळे आणि काय सरकारचं वाईट केले सरकारने तुमचं ते सांगायचं. खरं असेल ते बोलायचं, बिनधास्त बोलायचं. साहेब, आम्हाला शेतकऱ्याला रासायनिक खतासाठी रांगेत उभा राहून पोलिसांना
पोलिसांचा लाठीमार खावा लागतो आणि लाठीमार खाऊन सनी खत संपून जातं आणि रिकाम्या हाताने वापस जावं लागतं. दुसरी गोष्ट अशी साहेब, विजेच्या कनेक्शनसाठी आम्ही 5-6 वर्ष झाले आम्ही कोटेशन भरले, आम्हाला विजेचे कनेक्शन भेटत नाही साहेब. ही आमची अशी अवस्था आहे साहेब. नाही साहेब, सरकार तर इथं उलथून पाहून पडलं पाहिजे. आम्हीच पाडणार, आम्हाला पाडावं लागेल. मागच्या वेळेस श्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं का काय, कर्जमुक्ती, जे काही सर्व कर्ज असेल शेतकऱ्यांवर ही सर्व माफी होईल. विजेचे बिल सुद्धा माफ करण्याची त्यांनी संधी दिली होती आणि शेतकऱ्यांनी डोळे झाकून मतदान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना केलं. आपला गुन्हा आपण कबूल करू शकत नाही. ज्या टायमाला भाजप सेनेचं सरकार होतं साहेब, त्या टायमाला आमचा नांदूर मनमेश्वर खैरे साहेबांच्या तुमच्या प्रयत्नामुळे हा झालेला आहे. काँग्रेसनं 40-50 वर्ष या ठिकाणी सरकार चालवलं, पण आमचा नांदूर मनमेश्वर काँग्रेसवाल्यांनी बुजून टाकला होता. नांदूर मनमेश्वरला त्यानं भाजप सेनेचं सरकार आलं, मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते. त्या टायमाला तुमच्या सरकारने या ठिकाणी भरमसाठ पैसे देऊन आमचा कॅनल या ठिकाणी उकरणं. आता पोट चाऱ्याला वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुक्याला 52 कोटी साहेब आले होते. हे मुख्यमंत्री काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी हे पैसे तिथं खर्च न करता ते नांदेडला पळवले साहेब. अजून दुसरी गोष्ट, विर्या सुद्धा मराठवाड्यासाठी भरपूर आलता. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचं या मुख्यमंत्र्याचं हिंमत नाही होती यांचं काही हिसकून आणायला, हे मराठवाड्यातलंच पळीत्या. दुसरी गोष्ट अशी की विर्या सुद्धा भरपूर आलता. अशोकराव चव्हाणांनी विर्या सुद्धा नांदेडलाच पळवला. म्हणजे मराठवाड्यातलेच नेते मराठवाड्यावर अन्याय करतात साहेब. आपल्याला जे अडचणी आहे, हरणाचा त्रास, विजेचा त्रास आणि गेले अनेक त्रास आपण गेल्या 50 वर्षापासून सहन करीत आलो. हे बाबा, मी काय पडून नव्हतं ना ऐकलं तुम्हाला? माझ्या गाडीतून उतरले नाहीत ना? हा, लोक म्हणतील हे नाटक आहे, ज्याला वाटेल त्याला वाटू दे, पण हा तुमचा आवाज आहे ना. प्रत्येक जण तुम्ही बोलू शकताय, बरोबर ना? तुमच्या मनात बोलण्यासारखं खूप आहे, पण तुम्हाला बोलायलाच कोणी देत नाही आणि शिवसेना हेच काम करते. बरं ठीक आहे, आता एक युवक कोणी यायला बोलत. साहेब, बोल डॉक्टर मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला जायचं म्हटलं तर भरमसाठ फीस त्याची वसूल काढली जाते आणि म्हणून गरिबांच्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण घेता येत नाही. बोलायला पाहिजे. एवढे सगळे शेतकरी तुम्ही संकटात असताना आपल्या राज्याचा शेती मंत्री कुठे? तुम्ही सांगतात शरद पवार, पण राज्याचे कृषी मंत्री कोण माहिती? कसे दिसतात तो? काळेत गोरेत, चष्मा घालतात, टोपी घालतात, बांग पाडतात, कसे दिसतात? पाहिलेत तरी? पण आज खतासाठी सुद्धा तुम्हाला लाठ्या खाव्या लागतात. एवढ्या खताचं महत्व हे शेतकऱ्याला आहे, पण कृषी मंत्र्याला नाहीये. आणि जर शेतकरी आपल्याला खत देत नसेल तर अशा कृषी मंत्र्यापेक्षा बैल बरा. अरे निदान बैल आम्हाला शेणखत तरी देतो, पण कृषी मंत्री आम्हाला खत देत नाही. अशोक चव्हाणांना मला सांगायचंय की पॅकेजचे तुकडे फेकण्यापेक्षा माझ्या तमाम शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून दाखवा. चला, हिंमत असेल तर करा. पण ही सगळी यांची लांडी लबाडी लक्षात ठेवा, अजिबात भूलू नका. पुन्हा मी येणारच आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तर शपथ घेऊन बाहेर पडलोय की या वेळेला विधानसभेमध्ये शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला करणारा, शेतकऱ्यांची डोकी फोडणारा हा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा हात मी मुळासकट उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.